मराठी कथा घटस्फोट भाग पहिला। मेघा, अगं आवर लवकर, कुठे आहे माझा डबा? मला उशीर होत आहे। कालच तुला सांगितले होते ना माझी खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे म्हणून। अवी, अरे किती ओरडतो सकाळी सकाळी। हे घे, तयार आहे सगळे। मला आणि मुलांना आम्हाला उशीर होत आहे। बरं चल निघतो मी। सायली आणि सन्नी दोघांचाही पा घेऊन तो घराबाहेर पडतो। सायली आणि सनी दोघांचाही पा घेऊन तो घराबाहेर पडतो। मुलांबरोबर मेघाही अवीला बाय करण्यासाठी घराबाहेर येते। तो गाडी काढतो आणि सर्वांना बाय करत ऑफिसला निघून जातो। मुलांनो, 8:30 वाजले, आपल्यालाही निघायला हवे, नाहीतर उशीर होईल। अगं आई, आम्ही तयार आहोत, उगाच गोंधळलेली असतेस तू। बरं, बॅग घेऊन गाडीत बसा। शालूताईंना थोडी कामे समजावून मी आले। सासू सासऱ्यांना नमस्कार करून थोड्याच वेळात मेघा बाहेर येते व गाडीतून मुलांना शाळेत सोडवते आणि स्वतः कॉलेजला निघून जाते। दुपारी घरी येताना ती मुलांना पण घरी घेऊन येते। हाच तिचा नित्यक्रम होता। अवी आणि मेघाच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झालेली। अवी आणि मेघाच्या लग्नाला 17 वर्ष झाली होती। 15 वर्षाची एक मुलगी तर 7 वर्षाचा मुलगा होता। अवी एका नामांकित कंपनीमध्ये इंजिनियर होता, तर मेघा कॉलेजमध्ये प्राध्यापक होती। खूप सुखी, समाधानी आणि समृद्ध कुटुंब होते त्यांचे। घरात मेघा सासू सासऱ्यांची पण खूप लाडकी होती। आज रात्री 8 वाजता अवीच्या ऑफिसमध्ये कंपनीला 25 वर्ष पूर्ण झाली। या निमित्ताने काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहभोजन आयोजित केले होते। दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी घेऊन मेघा नुकतीच उठली होती, तेवढ्यात अवीचा फोन आला। हा, बोल ना अवी, आज संध्याकाळी ऑफिसची पार्टी आहे, लक्षात आहे ना तुझ्या? हो, लक्षात आहे ना, आवरायलाच चालले होते आणि तुझा कॉल आला। बरं, मी 7 वाजता घरी येतो तुला पिकअप करायला। बरं, मी आवरून घेते मग। दोघांनी फोन ठेवून दिला। मेघाने शालूताईला रात्रीच्या जेवणाचे समजवले। मस्त आल्याचा गरमागरम चहा घेतला, फ्रेश झाली आणि तयारीला लागली। मेघा छान तयार झाली। हल्ल्या गुलाबी रंगाची पैठणी नेसून गळ्यात मंगळसूत्राबरोबर सुंदर डायमंड नेकलेस आणि सेट मधलेच कानातले आणि बांगड्या, डोळ्यात काजळ आणि गुलाबी लिपस्टिक, केसांची नेहमी सारखीच कमरेवर झुलणारी लांब वेणी आणि त्यावर ताजा जुईचा सुगंधित गजरा, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, गोऱ्या रंगाची आणि मध्यम बांध्याची मेघा फार सुंदर दिसत होती। उतार वयात तिच्या चेहऱ्यावर तेज कायम होतं। संध्याकाळी ठरल्याप्रमाणे अवी घरी आला। मेघाला बघतच राहिला। फार सुंदर दिसतेस आज फार सुंदर दिसतेस, हे शब्द कानी पडताच गालातल्या गालात मेघा गोड हसली आणि त्याला पटकन आवरायला सांगितले। अवी आणि मेघा खूप दिवसानंतर असे एकत्र बाहेर पडले होते। नेहमी मुले त्यांच्या बरोबर असायची, पण आज मुले नव्हती। अवी म्हणाला, पार्टीमध्ये आपण थोडा वेळ थांबू आणि बाहेर जेवायला जाऊ, बरेच दिवस झाले आपण एकत्र बाहेर पडलो नाही। ठीक आहे, मेघा म्हणाली। पार्टीत सहभागी झाल्यावर अवीने मेघाची ओळख त्यांच्या बॉस आणि इतर काही सहकर्मी यांच्या बरोबर करून दिली। मेघा पहिल्यांदाच अवीच्या ऑफिस फंक्शनमध्ये सहभागी झाली होती। बॉसने अवीच्या कामाची खूप प्रशंसा केली। आपल्या नवऱ्याची स्तुती ऐकून ती फार खुश झाली। सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले। सगळेजण आपापल्या जागेवर बसून कार्यक्रमाचा आनंद घेत होते। थोड्या वेळात अवी मेघाला म्हणाला, मी वॉशरूमला जाऊन येतो। अर्धा तास झाला तरी अवीचा काहीच पत्ता नव्हता। त्याचा फोन पण स्विच ऑफ येत होता, म्हणून मेघा त्याला शोधायला वॉशरूमच्या दिशेने जाऊ लागली। तेवढ्यात तिला एका झाडामागे अंधारात कोणाचा तरी आवाज ऐकू आला। तो आवाज अवीचा होता असे तिला उगाच वाटले, म्हणून ती जरा बाजूला झाली तरी आवाज येतच होता। आपण दुपारीच लंचमध्ये भेटलो होतो ना, तरी पण तू पुन्हा का मला भेटायला बोलवलंस? माझ्याबरोबर मेघा पण आहे, तुला सांगितले होते ना मी, तरी पण मला तुझ्याशिवाय करमत नाही। घटस्फोट दे ना तिला। असे किती दिवस
आपण लपून भेटत राहणार या गोष्टीवर आपण नंतर बोलू. मला आता मेघाकडे गेले पाहिजे, नाहीतर ती मला शोधत बसेल. माझा फोन पण मी स्विच ऑफ करून ठेवला आहे. आपण उद्या भेटू, या विषयावर सविस्तर बोलू. असे बोलून अवी तिथून बाहेर निघाला आणि समोर मेघास बघताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली की काय असे वाटले त्याला. थोड्या वेळासाठी अंधारीच आली त्याच्या डोळ्यापुढे. समोर अवीला बघून तो दुसरा तिसरा कोणी नसून तिचा अवीच होता. मेघाने सर्व काही ऐकले होते. ती सुन्न उभी होती, डोळ्यातून अश्रू ओघळत होते. दोघांनाही काय करावे काही सुचत नव्हते. तेवढ्यात मेघाने गाडी काढली आणि घरी जायला निघाली. या गोष्टीवर आपण नंतर बोलू. मेघाने सर्व काही ऐकले होते. ती सुन्न उभी होती, डोळ्यातून अश्रू ओघळत होते. दोघांनाही काय करावे काही सुचत नव्हते. तेवढ्यात मेघाने गाडी काढली आणि घरी जायला निघाली. या गोष्टीवर आपण नंतर बोलू. मेघाने सर्व काही ऐकले होते. ती अवी तिथेच खाली मान घालून उभा होता. वर बघण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. मेघा तिथून निघून गेली आहे ही त्याला कळले नाही.